तर राम राम मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत. तर काय मस्त फोन आला तर म्हटलं चला आता मस्त गाडीला सेल मारू, मस्त वावरात जो उभा राहिलं नाही का. अहमदाबाद म्हटलं मस्त अहमदाबाद जाऊन येऊ. मग काय काढली गाडी, म्हटलं चला आता निघू नाही का. निघालो मस्त एकदम. गाडी वाहिली ना आपली काही नाद दिसती मागं एकच नंबर. मग काय तिथून निघाल्यानंतर मस्त चला म्हटलं आता पंपावर जाऊ, टाकी बिकी पॅक करू आणि मस्त वावरात जाऊ नाही का भरायला. मग काय टाकी बिकी पॅक करून निघालो. तर आलो इकडं आपल्या दावसवाडीत आल्यानंतर मग तिथून पुढं निघालो डायरेक्ट आपलं पिंपळगाववरून हायवेला लागलो म्हटलं चला आता लय दिवसातनं अहमदाबाद जाऊ नाही का. मग काय आलो तर काय पाहतो तर काय पब्लिकनं आपल्या डायरेक्ट 1200 पेटी तयार करून ठेवली. ती पब्लिक म्हणे यार लय दिवसातून आला. म्हटलं मग आजा भाई तर पाहिलं नाही नाचायला लागला तर डायरेक्ट. बबलू भाई तर चालला होता 3-3, 4-4 पेट्या द्यायच्या नाही का. एकदम निवांत काम चालू होतं. आणि बाकीची पब्लिक तर आपली इकडं मस्त पेट्या बनवायला तयार. सण्या पाहिला कसा हसतो आणि अंकुश भाई पाहिला का चाय नाच करते का. मग म्हणतो भाई पाय एकदम मजबूत लावून राहिलो नाही का. आणि बाकीची पब्लिक तर मस्त चालू होतं काम. सण्या तर असा डायरेक्ट का तपाला बसलाय नाही का. म्हटलं बाई ये बाय द्राक्ष पाहून घ्या नाही का, फ्लेमचे द्राक्ष आपले. बाकी पाहिलं इथून तिथून नुसतं पेट्यात दिसत आहे. मग काय यांना म्हटलं तुम्ही ना मस्त रापसप लावून घ्या नाही का, लवकर जाईल म्हटलं. आणि बाकी ते इकडं आपलं मस्त दर्शन शेठ, विपुल शेठ, प्रदीप शेठ आणि दादा मस्त इथं होते नाही का. काय नियोजन चालू होतं काम नाही. इकडं दर्शन शेठ तर काय पाहायला तयार नाही आज. काय त्यांचं काम चालू होतं नाही का ऑनलाईन. चला जाऊ द्या. मग काय तिथून भरून निघाल्यानंतर म्हटलं चला द्राक्ष खाऊ नाही का जरा. मस्त 5-6 गड घेऊन टाकले ते गाडीत खायला. म्हटलं चला एकदम मस्त गोड लागतं नाही का. गाडी बिडी भरेल मस्त. म्हटलं चला काही विषय नाही. आणि नेमका रस्ता असा होता ना शेतकऱ्याचा का डायरेक्ट मोजून 2 किलोमीटर होतं तरी 15 मिनटं लागत आहे. एवढे दगड, एवढा खराब रस्ता. म्हटलं बाबू अवघड गंमत आहे का. टायराला कडबीट लागायची भीती पडत ती डायरेक्ट. मग काय तिथून निघाल्यानंतर मस्त जरा ब्रेक घेतला तर मग काय त्याच्यामुळं एकदम अंधार पडून गेला नाही का. मग काय डायरेक्ट सापुताराला लागलो. म्हटलं चला आता सापुताऱ्याची मजा घेऊन टाकू नाही का. मॅक्सिमम तरी 4 ते 5 महिन्यानंतर चाललो सापुताऱ्यावरनं. मग काय निघालो. पाहत होतं काय रस्त्याला गर्दी दिसत आणि कोणी जोडीलाही दिसत नाही. म्हटलं जाऊ द्या खाली हॉटेलवर थांबेला असतील नाही का. पाहत होतं काय खाली हॉटेलवर पण कोणीच नाही. म्हटलं जाऊ द्या मारू द्या चला आता आपलं एकटंच जाऊ नाही का. मग काय तिथून निघालो आणि निघाल्यानंतर आपल्या दिल्ली हायवेला लागलो आणि मस्त चालू होती गाड्या 70 लावली. म्हटलं चला लवकर आहे म्हटलं एकदम निवांत पोचून जाऊ नाही का. मग काय मॅक्सिमम तरी 8:30-9ला दिल्ली हायवेला लागलो. आपला काटा चालला आहे मस्त 70. इंडिकेटर आपले काय दिसत आहे एकच नंबर. घरच्या घरी फिटिंग केली बाई आपण, बाहेर नाही केले नात करते काय. मग काय त्याच्यानंतर आलो इथं आपल्या भरूचच्या पुलावरती आलो. पाहत होतं काय आपल्या पुढं तर 3 पिकअप चालले. काय म्हटलं कोणी पाहू नाही का. जाऊन पाहत होतं काय MS-17 वाले होते नाही की यात त्याच्या. म्हटलं जाऊ द्या. मग काय त्याच्यानंतर डबल खाली उतरलो. म्हटलं चला हिल पिऊ नाही का, कारण की वरती तर काही भेटत नाही. मग काय भरूचच्या खाली उतरलो, हिल घेतल्या. म्हटलं चला आता खालूनच जाऊ खालच्या हायवेने. म्हटलं खालून काय गर्दी राहत नाही. मग काय तिथून चाललं. म्हटलं चला त्याच्यानंतर म्हटलं आता डायरेक्ट सकाळचा नजारा जाऊ नाही का. काय हे सकाळचा नजारा हे डायरेक्ट अहमदाबाद सिटी एकदम असं का आपलं काय मिनी मुंबई, अर्धी मुंबईत दिसते नाही का. फुल मोठ्या बिल्डिंगा बांधून ठेवल्या इकडे पब्लिकने. म्हटलं नात करते का. मग काय तिथून निघालो. म्हटलं चला आता आहे ना मस्त दारा ट्रान्सपोर्टवर जाऊ आपल्या. जाऊन मस्त तिला नाही का जरा आराम करू. गाडी बिडी खाली झाली एकदम पूर्ण. मग काय तिथून चला निघालो.